हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 3. कर्मयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 3. श्लोक क्रमांक 16. एवं प्रवर्तितं चक्रम न अनुवर्तयति इह यः अघायुः इंद्रिया रामः मोघम पार्थ सहा जीवती. पार्था, अशा प्रकारे जो सृष्टीचक्र नियमाने घडत असलेल्याचे पालन करत नाही तो केवळ इंद्रिय भोगात रममाण होणारा पापी उगीचच व्यर्थ जीवन जगतो. जो मनुष्य कर्मयोगाची अवहेलना करतो, कर्मयोगाचे पालन करत नाही, त्याची येथे भगवंत श्री अतिशय परखड आणि स्पष्ट शब्दात निर्भत्सना करत आहेत. कर्मयोग म्हणजे निसर्गाचा, सृष्टीचक्राचा एक ओघवता असा नैसर्गिक नियम आहे. कर्मयोग मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कोणीही सुजाण कर्मयोग टाळू शकत नाही. कर्मयोग म्हणजे माणसाचे आयुष्य आहे. मनुष्येतर प्राणीही न कळत कर्मयोगाचे आचरण करत असतात. ते सहसा अनैसर्गिक वागत नाहीत. त्यांच्यात कर्मयोग आकलन करून घेण्याची बौद्धिक क्षमता नसते. तरीही ते कर्मयोगाचे पालन करतात किंवा त्यांच्याकडून कर्मयोगाचे पालन होत असते. केवळ मानवच असा आहे की ज्याला कर्म न करता सर्व काही हवे असते. कामचोरपणा करून आपले इप्सित कसे साध्य होईल यासाठी मानव आपली बुद्धी चालवतो. तो स्वतःमध्ये अशी काही ताकद निर्माण करतो की त्याला जे हवे आहे ते विनासायास मिळेल. यासाठी तो कमजोर अशा माणसांना आणि बिचाऱ्या मुक्या मनुष्येतर प्राण्यांना वेठीला धरतो. स्वतः कष्ट न घेता या इतरांकडून गुलामासारखे काम करून घेऊन स्वतः उपभोग घेतो. परंतु यामुळे 2 गोष्टी घडतात. त्या 2 गोष्टी भगवंत श्रींनी या श्लोकात सांगितल्या आहेत. त्यामुळे अशा धटिंगणाला त्याचा शेवटी काहीही फायदा होत नाही. प्रथम म्हणजे त्याच्या स्वतःकडून कर्मयोगाचे आचरण होत नाही. त्यामुळे त्याचा आध्यात्मिक फायदा ते प्रत्यक्ष करणाऱ्याला होतो. कदाचित काही अल्प कालावधीसाठी हा धटिंगणाचा भौतिक फायदा होतो, परंतु शेवटी तो कोरडाच्या कोरडाच राहतो. समजा एकाने दुसऱ्याच्या बागेतून फुले चोरून आणली आणि ती देवाला वाहिली. आता येथे तो फुलचोर जरी प्रत्यक्ष पूजा करत असला तरी त्याचे पुण्य त्या बागेत काम करणाऱ्याला, ती फुले जोपासणाऱ्याला मिळते. एखादा जपजाप्य दुसऱ्याकडून करून घेतो, परंतु त्या जपाचा फायदा तो प्रत्यक्ष करणाऱ्यालाच होतो. त्यामुळे असे दुसऱ्याकडून करून घेणाऱ्याचे जीवन वाया जाते. दुसरे म्हणजे इतरांकडून कष्ट करून घेणाऱ्याच्या हातून दुसऱ्याला श्रम आणि त्रास दिल्याने पाप होत असते. कारण दुसऱ्याकडून करून घेताना काहीतरी चुरगाळले हे जातेच, त्याचा मनस्ताप होतो. हे त्यावेळी लक्षात येत नाही. त्यावेळी भौतिक सुखाची गादी सौख्य देत असते, परंतु अशाला नंतर व्याधी होतात आणि त्यावेळी लक्षात येते की आपण स्वतःच योग्य वेळी कष्ट घ्यायला हवे होते. यास्तव भगवंत श्री सांगतात की कर्मयोगाचे आचरण न करणे म्हणजे पाप आहे. कर्मयोगाचे आचरण न करणे म्हणजे आपले बहुमोल आयुष्य वाया घालवणे आहे. कष्ट न करता केवळ इंद्रिय भोगात रममाण होण्याने ब्रह्माला अपेक्षित जीवन जगले जात नाही. कर्म हा निसर्ग नियम आहे. त्याचे आचरण करणे हे अपरिहार्य आहे. हरिओम.